ह्याच्या पलीकडे आहे, हे सगळं मायेचा प्रपंच आहे हा, ह्याच्या पलीकडे ते आहे, ते नेहमी असतातच. ते जसे आपण श्रद्धा ठेवू त्याप्रमाणे आपल्याला अनुभव येतात. तर त्यांनी आपल्याला काय उपदेश केला होता, ते देहात असताना ते आपल्याला काय सांगत होते, तर ते आपण नेहमी स्मरण केलं पाहिजे. त्याचं ते स्मरण करायचं आणि त्या स्मरणाचं चिंतन व्हायला पाहिजे. त्यांनी जे काही सांगितलं, त्यांचे जे काही वाक्य असतील, त्यांचे बोधवचन असतील, त्यांच्या वागण्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारे परमार्थाचे झलक पाहायला मिळाले असेल, तर त्या सगळ्याचं स्मरण केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वाटचाल करण्याचा अभ्यास केला पाहिजे. तसं जर आपण मनापासून केलं तर त्यांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. बरं, आता संत मंडळींनी देह ठेवला, देह ठेवल्यानंतर परत त्याच देहामध्ये, त्याच पद्धतीने, त्याच वेशामध्ये सगुण रूप दर्शन होतं की नाही, हा एक प्रश्न आहे. तर ही गोष्ट प्रत्येक साधकाच्या भावनेवरती आहे. त्याची भावना जर 100% असेल प्रगल्भ की आपल्याला दर्शन होणारच असं असेल तर निश्चित दर्शन होत असतं. कारण ते एक अलौकिक शक्ती असते. त्याप्रमाणे आपलं मनसुद्धा त्यांच्याशी मिसळलं पाहिजे. याच्याविषयी आपल्याला एक छोटासा दृष्टांत सांगतो. गोंदवलेकर महाराजांचं नाव आपल्या सर्वांना माहिती आहे. समर्थ रामदास स्वामींचे हे अवतार. तर यांनी देह यांनी देह जेव्हा ठेवला ना, त्याच्या अगोदर 3-4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे ते कोमटी लोक होते कर्नाटकामध्ये. तर हे काही दिवसापूर्वी ब्रह्मानंद महाराजांच्याकडे गेले होते. ब्रह्मानंद महाराज हे गोंदवलेकर महाराजांचे पट्टशिष्य. तर त्यांच्याकडे समाज आराधनेसाठी गेले होते आणि तेव्हा त्यांना काय वाटलं की ते म्हणाले की म्हणजे त्यांचं ब्रह्मानंद महाराजांचं वैराग्य वगैरे पाहिलं, सगळं त्यांचं ते भक्ती ज्ञान सगळं पाहिलं ते. तर ते म्हणाले की आम्हाला आपल्याकडून अनुग्रह व्हायला पाहिजे. तर तेव्हा ते काय म्हणाले की माझ्यापेक्षा माझे गुरु फार श्रेष्ठ आहेत म्हणाले, तर ते आता येणारच आहेत समाराधनेला, तर त्यांच्याकडून तुम्ही अनुग्रह घ्या असं सांगितलं होतं. पण तेव्हा काय झालं, काही कारणामुळे गोंदवलेकर महाराजांचं जाणं त्या समाराधनेला झालं नाही आणि यांची गोष्ट तशीच राहून गेली. त्यांना अत्यंत वाईट वाटलं आणि ते निराश मनाने ते आपल्या गावीचा गेले होते. आणि महाराजांनी जेव्हा देह ठेवला त्याच्या 3 दिवसापूर्वी त्यांना महाराजांची खूप आठवण आली होती. तर ते म्हणाले आपण काही केलं तर ते गोंधळ्याला जाऊन तिथे अनुग्रह घेऊ. म्हणून तिथून ते निघाले आणि गोंधळ्याला आले. गोंधळ्याला आल्यानंतर मग त्यांना कळलं की महाराजांनी आत्ताच 3 दिवसापूर्वी देह ठेवलेला आहे. ही घटना घडलेली आहे, महाराजांच्या चरित्रामध्ये हा प्रसंग. तर त्यांना ते अत्यंत वाईट वाटलं. ते म्हणाले की आम्ही इतक्या वर्षापासून मनामध्ये ठेवलं होतं, ब्रह्मानंद महाराजांना जेव्हा भेटलो होतो तेव्हापासून आम्ही मनामध्ये एक संकल्प केला होता की महाराजांचा आम्ही अनुग्रह घेऊ आणि काही कारणामुळे आम्ही येऊ शकलो नाही आणि आत्ता आलो तर महाराजांनी देह ठेवला हे आम्हाला कळलं. त्यामध्ये सगळे ते ओक्साबोक्शी रडू लागले. पूर्ण कुटुंबातले ते लोक होते. तर त्यांना अत्यंत वाईट वाटलं. लोकांनी समजावून सांगितलं की महाराज इथेच आहेत म्हणाले, तुम्हाला दर्शन देतील, त्यांच्याशी तुम्ही गोष्टी करा, त्यांना निवेदन करा, प्रार्थना करा, असं एका सद्भक्तांनी त्यांना सांगितलं. तर त्यांना ते पटलं. ते म्हणजे सांगणाऱ्याचं पटणं हे फार महत्त्वाचं आहे. सगळेच सांगतात वगैरे, परंतु सर्वांचं ते पटतं असं नाही. तो अनन्य भक्त त्यांचा होता, त्याने सांगितलं त्याच्या भाषेमध्ये, तर त्याला बरोबर पटलं त्यांना आणि ते म्हणजे काही हरकत नाही, आम्ही या विश्वासावर इथे आज राहतो म्हणाले. तर रात्री त्यांनी त्या समाधीच्या परिसरामध्ये तिथे ज्या ठिकाणी महाराजांचा संस्कार झाला होता तर तिथे थोड्या अंतरावरती ते सर्वजण तिथे रात्री झोपी गेली. तर पहाटेची काही तशी वेळ होती आणि सर्वांना एकदम आवाज आला, महाराजांच्या खडावाचा आवाज आला, खटखट खटखटचा आवाज आला. ह्या गोष्टी सत्य आहेत बरं, काही नुसती कथा नाही, तर ह्या घटना घडलेल्या आहेत. म्हणजे कोणीही मनामध्ये निराश व्हायचं कारण नाही की सद्गुरूंनी देह ठेवला तर आम्हाला परत तसं दर्शन होईल की नाही, परंतु आपल्या मनाची भावना त्या अवस्थेला पोचली पाहिजे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. तर ते खडावांचा खटखट खटखट आवाज आला, त्याबरोबर हे सगळेच जागृत झाले. त्यांनी आपली सगळी पांघरुणं बाजूला ठेवली, महाराजांचं दर्शन घेतलं सगळं प्रत्यक्ष. त्यांनी साष्टांग नमस्कार घातला त्यांना आणि महाराजांनी नंतर मग काय त्यांना सांगितलं की बाळांनो माझ्यासमोर तुम्ही मांडी घालून बसा. सगळे त्यांना बसवलं, प्रत्येकाकडून पूजा करून घेतली, त्यांच्या कानामध्ये 13 श्रीराम जय राम जयचा मंत्र सांगितला आणि हातात एक माळ दिली प्रत्येकाला आणि म्हणाले हे जप करा आणि म्हणाले तुमचं समाधान झालं ना,
असं त्यांनी प्रश्न त्यांना विचारला. सगळ्यांनी हो म्हणाले आणि महाराज अदृश्य झाले. महाराज अदृश्य झाले. आता त्यांचीच माया म्हणा काही म्हणा, त्या मंडळींना परत झोप लागली. त्यांना परत झोप लागली आणि नंतर मग सकाळी एकदम झोपेतून ते जागृत झाले. तर जसे ते उठले तर त्या आजीबाईंच्या ह्याच्यामध्ये लुगड्यामध्ये त्या ओच्यामध्ये ठेवली जी माळ ठेवली ती एकदम खाली जमिनीवर पटकन पडली. हे प्रत्यक्ष. तर एकदम तिला हे झालं की हे महाराजांनी दिलेली माळ आहे. त्या सर्वांना आठवलं की महाराज आले होते, त्यांनी आम्हाला अनुग्रह दिला आणि प्रत्येकाजवळ त्या माळा होत्या. म्हणजे पहा, हे अलीकडचं ह्याला जास्त वर्ष झालेली नाही आहेत. म्हणजे किती अजून 100 वर्षही झाली नाहीत. पुढच्या वर्षी 100 वर्ष होतील या प्रसंगाला. म्हणजे ही घटना अजूनही होत असतात. म्हणजे पूर्वी महान संत झाले आता नाहीत असं नव्हे, आपल्या भावनेमध्ये फरक पडलेला आहे. ते तर ब्रह्मस्वरूप आहे. त्या ब्रह्मस्वरूपामध्ये देशकालाचा काही फरक पडत नसतो. फरक जो पडत असतो तो आपल्यामध्ये पडत असतो. तर आपलं जे मन आहे हे मन भावनायुक्त व्हायला पाहिजे, प्रगल्भ व्हायला पाहिजे त्या गोष्टीविषयी. ते जर झालं तर आपल्याला सुद्धा तसं दर्शन होऊ शकतं. अशक्य काही नाही, शक्य आहे सगळं. म्हणून हे घडण्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यांनी जे आपल्याला उपदेश केलेला आहे त्या उपदेशाचं तंतोतंत पालन करणं, आज्ञेचं पालन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता विचार करा, ते सेवानंद स्वामींना तुम्ही शरण गेलेले आहे, अनुग्रह घेतला त्यांचा, ते सद्गुरू झाले. तर ते जेव्हा देहात होते, इथे देहात वावरत होते, तर तुमचा संबंध त्यांच्याशी आलेला आहे, सहवास घडलेला आहे. त्या सहवासामध्ये तर त्यांनी तुम्हाला कधीसुद्धा काही आज्ञा केली असेल, अरे इकडे ते कर, हे कर वगैरे. तर तेव्हा ते आपण पटकन करत होतो का, याचा विचार करा प्रत्येकाने. म्हणजे तेव्हा आपण त्यांना कोणत्या दृष्टिकोनातून पाहत होतो, त्यांच्याशी आपण कसा व्यवहार केला, खरोखर त्यांना परब्रह्म आपण मानत होतो का, प्रत्येकाने विचार करा. आणि त्याप्रमाणे आपण अंतर्मुख होऊन जर विचार केला तर आपल्याला कळेल की आपण पूर्णपणे परब्रह्मस्वरूप आहे असं मानत नव्हतो, फक्त म्हणत होतो. आपल्याला ह्याचा अनुभव येईल. म्हणजे सगळे तसे असत असं नव्हे, काही मानणारे असतील, प्रश्न नाही आहे. तरीसुद्धा विचार करायचा की खरोखर आपण त्यांना असं मानत होतो का. गुरु साक्षात परब्रह्म म्हटलेलं आहे, तर आपण असं मानत होतो का त्यांना. तर जो सद्गुरूंना पूर्णपणे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म या श्लोकाप्रमाणे पूर्णपणे सद्गुरूंना मानत असतो, त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहतच नाही. त्याला निश्चित दर्शन होत असतं आणि त्यांची कृपा होत असते. अनुग्रह घेतला की कृपा पूर्ण झाली असं नाही आहे. अनुग्रह घेतल्यानंतर त्या शिष्याची काही कर्तव्य आहे. अनुग्रह घेतल्यानंतर त्या सद्गुरूंशी कसा व्यवहार करायचा, त्यांच्याशी कशी भक्ती करायची, हे सगळं शास्त्र शिकून घेतलं पाहिजे. आणि ते सद्गुरूंनाच विचारायचं असतं की आम्ही उपासना कशी केली पाहिजे, आपल्याशी आम्ही कसा व्यवहार केला पाहिजे, काय वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचं अवलोकन केलं पाहिजे. सगळं ते आत्मसात केलं पाहिजे. तसं ते ज्ञात झालं पाहिजे प्रत्येक गोष्टी. त्या झाल्याशिवाय ज्ञान कळत नाही, ज्ञान निर्माण होत नाही आणि त्याशिवाय पुढे वाटचाल होत नाही. बरे, आता समजा आपल्याला कोणी सांगणारं नसेल तर आता कसं वागायचं, तर ग्रंथ हेच सद्गुरू आहेत. म्हणजे जे महान सद्गुरू तत्व एकच आहे, त्यात काही फरक नाही. जसं मातृत्व एकच तत्व आहे, कुठली आई जरी बाई असले तर ती आईच आहे. म्हणजे मातृतत्व इथून तिथपर्यंत सगळं सारखंच आहे. त्याचप्रमाणे सद्गुरुतत्वही एकच आहे. तर त्या सद्गुरूंच्या विषयी ग्रंथामध्ये बरीच माहिती आलेली असते. तर ते वाचायचं की त्याच्यामध्ये सद्गुरूंची उपासना कशी करायची असते, त्यांचं आज्ञेचं पालन कसं करायचं, याविषयी त्या सगळ्या ग्रंथांच्यामध्ये माहिती दिलेली असते. आपण ग्रंथ वाचन करतो पण ते तेवढ्यापुरतंच असतं. आता आपण गुरुचरित्र वाचत असतो, ठीक आहे, गुरुचरित्र वाचत असतो, पण प्रत्येकाचा उद्देश काय असेल सांगता येत नाही. कोण लग्न होण्यासाठी गुरुचरित्र वाचेल, कोणी नोकरी लागण्यासाठी वाचत असेल, कोणी आणखीन काही गोष्टीसाठी करत असेल, कोणी अध्यात्मासाठी करत असेल. पण अध्यात्मासाठी करणारे फार मंडळी तुरळक असतात. तर आपल्याला अध्यात्मासाठी सगळं केलं पाहिजे, याचं आपण नेहमी लक्ष ठेवलं पाहिजे. तर आता ग्रंथांच्यामध्ये सद्गुरूंचं वर्णन बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे. सद्गुरू शिष्यांचे वर्णन आलेलं आहे की ते महान जे शिष्य झाले, पट्टशिष्य झाले,
ते त्या संतांशी आपल्या सद्गुरूंशी कसे वागले याच्याविषयी सुद्धा अनेक चरित्रामध्ये माहिती आलेली आहे. तर पहा, जनार्दन स्वामींचं नाव आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर तेव्हा एकनाथ महाराजांना लहानपणीच सद्गुरूंना भेटावयाची इच्छा निर्माण झाली, सद्गुरूंची प्राप्ती व्हावी. आणि त्यांच्या आजोबा जे आहेत ना, ते नेहमी रोज पुराण सांगायचे. त्या पुराणामध्ये सगळ्या ह्या गोष्टी यायच्या सद्गुरूंच्याबद्दल. तर तेव्हा एकदा त्या आजोबांशी काय त्यांच्या गोष्टी झाल्या आणि तेव्हा ते म्हणाले की सद्गुरूंना शोधण्यासाठी जावं लागतं म्हणाले, तपश्चर्या करावी लागते, त्याशिवाय सद्गुरू भेटत नाहीत म्हणाले, त्याच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करावं लागतं, कष्ट करावे लागतात. तर हे सगळं त्यांनी सांगितलं, तपश्चर्या करावी लागते. हे त्यांच्या मनामध्ये बिंबलं. म्हणजे तेव्हा पहा, संस्कार घरामध्ये असे काही होते, म्हणजे आईवडिलांच्याकडे संस्कार असे काही दिव्य होते की ते मुलं तशी परत तशीच निर्माण व्हायची. संस्कारांना अत्यंत महत्त्व आहे. आपल्याला वाटत असेल की संतान चांगलं व्हावं, चांगली मुलं व्हावी, तर पहिल्यांदा आईवडिलांनी ते स्वतः आपल्या संस्कारित आपल्या स्वतः केलं पाहिजे. त्यांनी जर स्वतःला संस्कार दिले तर ते मुलं आपोआपच तसं होतात आणि घरात सगळं पाहून करतात. आता तुम्ही घरामध्ये त्रिपदी म्हणत असाल किंवा आणखीन काही दत्ताची भजनं म्हणत असाल, कुठल्या देवांची भजनं जे काही करत असाल, तर ते ऐकून ते मुलं स्वतः म्हणू लागतात. ते म्हणजे संस्कार, म्हणजे सर्वप्रथम संस्कार हे आपल्यामध्ये यायला पाहिजे. ते संस्कार आले तर मुलं आपोआप तसे निर्माण होतील, त्यांना शिकवावं लागत नाही. आपण जर तंबाखू त्यांच्यासमोर चोळत राहिलो तर ते सुद्धा मुलं नक्कल करायला लागतात सुरुवातीला. मग हळूहळू पाहतात ते काय काय नाही, जसं त्यांना ते ज्ञान येऊ लागलं की मग ते खाऊ लागतात. ते म्हणजे संस्कार असतात. पण तुम्ही लहान जर त्या मुलांच्या समोर जर तुम्ही वस्तू जप करायला लागलात तर ती मुलंसुद्धा तसंच करू लागतात, जप हातात माळ घेऊन वगैरे. म्हणजे त्यांना कळत नसलं तरी संस्कार सुरू असतात ते. म्हणजे तशी जर मुलं निर्माण व्हायची असतील तर अगोदर स्वतः आपण संस्कारित व्हायला पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर जनार्दन स्वामींचं त्यांना ओढ लागली, म्हणजे त्यांना सद्गुरू भक्तीची ओढ लागली आणि जनार्दन स्वामींची माहिती त्यांच्या आजोबांच्याकडून त्यांना मिळालेली होती. तर ते दरमजल करत करत पायी ते घरातून म्हणजे कोणालाही काही न सांगता निघून गेले. त्यांचं पालनपोषण नाथांचं त्यांच्या आजी आजोबांनी केलेलं आहे. आईवडील लहानपणीच गेलेले होते, ते सगळं पालनपोषण त्यांनी केलं. तर हा घरातून मुलगा गेल्यानंतर ते सगळीकडे शोधाशोध केली. ते फार अत्यंत भाविक होते, नाथांच्या प्रती त्यांना अत्यंत म्हणजे प्रेम होतं. म्हणजे ते नाथांच्या अशा काही त्या लहानपणापासून ते लीला पाहायच्या, तर त्या लीला पाहून त्यांनी ठरवलं होतं की हे निश्चित अवतारी आहे हा मुलगा. हे त्यांना बिंबलेलं होतं हृदयामध्ये की हा मुलगा अवतारी आहे. घरातून गेल्याबरोबर त्यांना अत्यंत वाईट वाटलं की एवढा सद्गुणी मुलगा चांगला आहे, एकदम घरातून नाहीसा झाला. पण त्यांच्या आजोबांना खात्री होती की हा मुलगा बाहेर जरी गेला तरी तो व्यवस्थित म्हणजे तपश्चर्या किंवा काहीतरी करूनच येईल, त्यांना खात्री होती त्यांना. परंतु त्याच्या विना त्यांना चैन पडत नव्हतं. काही दिवस गेले तिकडे, जनार्दन स्वामींची यांच्यावर कृपा झाली, सगळं ज्ञान झालं, सगळं काही झालं. त्यांना यात्रेला पाठवून दिलं नंतर एकनाथ महाराजांना, की त्यांना सांगितलं की बाळ तुला सगळं आता आत्मज्ञान झालेलं आहे, तू आता यात्रा कर म्हणाले. मग त्यांना यात्रेला पाठवलेलं होतं. तर त्या यात्रामध्ये पैठणचं पण नाव होतं. तर हे आजोबांना कोणाकडून तरी कळलं की आम्ही ते एकनाथ महाराजांचा शोध घेतलेला आहे, एकनाथांचा, आणि तो मुलगा तिथे आहे, कुठे, दौलताबादला आहे. मग हे आजोबा तिथे गेले. तर तेव्हा त्यांना कळलं की ते नाथांना त्यांना यात्रेला पाठवून दिलेलं आहे. तर तेव्हा त्या आजोबांनी त्यांना प्रार्थना केली की महाराज आपण असं करा, तो आम्हाला एकुलता एक नातू आहे, तर तो परत घरी यावा असं आमची इच्छा आहे, आम्हाला सांभाळणारा तोच आहे आणि सद्गुणी मुलगा आहे. तर ते म्हणाले येईल म्हणाले. तर ते काय केले, तेव्हा जनार्दन स्वामींनी एक चिठ्ठी लिहिली, त्यात नाथांना चिठ्ठी लिहिली की त्यात त्यांनी लिहिलं होतं की बाळ, ही चिठ्ठी ज्या ठिकाणी तुझ्या हातात पडेल त्याच ठिकाणी तू थांब, अशी त्याच्यामध्ये आज्ञा केली त्यांनी. ज्या ठिकाणी चिठ्ठी मिळेल तुला त्याच ठिकाणी तूच थांब तिथे, अशी आज्ञा केली होती, तिथून पुढे जाऊ नको. झालं. मग ती चिठ्ठी त्या आजोबांनी वाचली, त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणजे आता हा येईल कुठे पैठणला येईल तर तेव्हा त्याला आपण चिठ्ठी दाखवू, मग तो इथेच राहील, त्यांना खात्री झाली. मग त्याप्रमाणे काही दिवसानंतर यात्रा करत 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 एकनाथ महाराज पैठणला आले. कोणतर सांगितलं की ते आलेले आहेत, नाथ आलेला आहे म्हणून. त्याबरोबर हे घरातून आजी आजोबा दोन्ही भराभर गेले तिथे थोड्याच अंतरावरती, म्हणजे त्यांच्या वाड्यातून ते बाहेर गेले थोड्या अंतरावरती. तर तिथे ते नाथ त्यांना रस्त्यामध्ये भेटले. भेटल्याबरोबर नाथांनी आजी आजोबांना साष्टांग नमस्कार घातला आणि मग ते आजोबांनी त्याच्या हातामध्ये चिठ्ठी दिली. ते म्हणले हे तुझ्या सद्गुरूंची चिठ्ठी आहे, वाच म्हणाले.
त्यांनी सद्गुरूंचं म्हणण्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि एकदम त्यांनी वाचायला सुरुवात केली. तर त्याच्यात लिहिलेलं होतं की बाळ, ही चिठ्ठी जिथे मिळेल तिथे तू थांब, तिथून पुढे जाऊ नको, तुझी यात्रा तिथेच संपली म्हणाले. ते वाचल्याबरोबर नाथांनी त्याच ठिकाणी ते मुक्काम केलं. ते म्हणजे आता इथून मी पुढे कुठे जाणार नाही म्हणाले. आता तीर्थयात्रा वगैरे झाल्या म्हणाले, आता मी इथेच थांबणार, कारण मला सद्गुरूंची आज्ञा आहे, आदेश आहे. मग नाथ तिथे त्यांनी तिथे परत त्यांच्यासाठी इतर भक्तांनी त्यांना वाडा बांधून दिला. म्हणजे याच्यातून आपल्याला काय शिकायचं आहे? सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन कसं असतं पहा. जिथे चिठ्ठी मिळेल तिथे थांब. आपण काय केलं असतं चिठ्ठी मिळाली असेल तर? विचार करा प्रत्येकाने. समजा आपल्याला चिठ्ठी मिळाली सद्गुरूंची, तर आपण काय केलं असतं? आपण तसं केलं नसतं, त्यातून काहीतरी दुसरे मार्ग काढले असते, त्याचा अर्थ आणखीन काही काढला असता. म्हणजे या ठिकाणी आपली परीक्षा होत असते. ब्रह्मानंद महाराजांचं एक फार सुंदर कथा आहे, एक गोष्ट आहे आज्ञेच्या पालनाविषयी. तर गोंदवलेकर महाराज हे शेषघरामध्ये बसलेले होते आणि त्या शेषघराच्या वरती ते तेव्हा काय धाब्याची घरं असायची, त्याच्यावर माती वगैरे असायची, त्याच्यावर खूप गवत वगैरे उगवायचं. तर तेव्हा ते गवत काढायला ब्रह्मानंद महाराज वरती गेलेले होते त्या खोलीवरती आणि ते गवत काढत होते. तर त्यावेळेला काय झालं, त्यांना म्हणजे महाराजांनी आवाज दिला, ब्रह्मानंद म्हणून काहीतरी असा आवाज दिला. त्याबरोबर काय केलं, त्यांनी वरती त्या घरावरून खाली उडी मारली आणि त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. तर इतर शिष्यांनी पाहिलं की महाराजांनी यांना आवाज दिला आणि हे पायऱ्या असताना एकदम उडी मारून समोर आले, हे कसं काय? ते म्हणजे पायऱ्यावरून यायचं होतं. ते ब्रह्मानंद महाराजांना प्रश्न विचारला, तुम्ही पायऱ्यावरून न येता उडी मारून एकदम का आले म्हणाले. तर तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन करायला वेळ लागू नये म्हणाले. ते म्हणजे पायऱ्यावरून उतरायपर्यंत आणखी विलंब लागला असता, उडी मारून एकदम आलो असं कोणी करू नका, कारण ते एक अलौकिक स्थिती आहे. तरी सुद्धा आपण काय हरकत नाही, पायऱ्यावरून आपण लवकर या, एवढं तरी केलं तरी पुष्कळ आहे. किंवा नाही थोडंसं हे गवत काढून थोडंसं राहिलेलं आहे, एक 15 मिनिटांनी जाऊ असं नाही. म्हणजे याच्यातून काय शिकायचं आहे, आज्ञेचं पालन कसं करायचं. त्यांच्या इतकं आपल्याला जमणार नाही, परंतु आपण दुसऱ्या मार्गाने तर जाऊ शकतो. कल्याण स्वामींचं आपल्याला गोष्ट माहितीच आहे. ते गडावरती उभे होते, हवा सुटली होती आणि त्यांची समर्थांची छाती अशी उठली. त्यावेळेस फक्त ते काय म्हणले, कल्याणा छाटी, म्हणजे घेऊन ये किंवा काय कर असं काय नाही, फक्त कल्याणा छाटी एवढा शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडला आणि ती छाटी त्या डोंगरावरून खाली अशी उडत उडत खाली चालली होती. तर त्यांनी त्या छाटीवरतीच उडी मारली, वरून उडी मारली त्यांनी. तर खाली समर्थ रामदास स्वामींनी त्यांना झेललेला आहे. हा प्रसंग त्यांच्या चरित्रामध्ये आहे. म्हणजे आज्ञेचं पालन का कसं होतं पहा. उगीच कोणी पट्टशिष्य होत नाही, त्याच्यासाठी देहबुद्धी बाजूला ठेवावी लागते. म्हणजे तसे उडीच तुम्ही मारा डोंगरावरून असं नव्हे, परंतु त्याचा अर्थ काय आहे ते करून आज्ञेचं पालन तर लगेच व्हायला पाहिजे. त्यांनी सांगितलेलं बा इतकं तुम्ही जप करा, तर आपण तो जप केला पाहिजे. इतके पारायण करा, केली पाहिजे. म्हणजे आज्ञेचं पालन करण्यामध्येच परमार्थ साठलेला आहे.